वेलकम बॅक टू माय चॅनल। आज माझ्या घरी आहे उपवास भोजन, म्हणजेच सगळ्या ज्या बायकांचा उपवास असतो त्या बायकांना मी आज जेवणासाठी बोलवलेलं आहे। त्याचीच इथे तयारी चालू आहे। हे बघा, इथं चालू आहे माझी साबुदाण्याची तयारी आणि इथं मी तळून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी फराळी उपवास चिवडा आणि इथं करत आहे मी बासुंदी। तर तुमच्या सर्वांसोबत मी छान असाच व्हिडिओसुद्धा कंटिन्यू पुढे करणार आहे। त्यासाठी माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बाय। गेले 15 वर्षापासून या सगळ्याजणी हे उपवास धरत आहेत आणि पहिल्या वर्षापासूनच या सगळ्याजणींनी असंच ठरवलेलं की आपण 9 दिवस 9 जणींच्या घरी एक टाईमचा फराळ सगळ्यांनी एकत्र मिळून करायचा। कारण त्याने काही होतं की उपवास असल्यामुळे आपल्याला जास्त काही खायला जात नाही, हे तर आपल्याला माहितीच आहे। पण सगळ्याजणी असल्यावरती कसं जरा गप्पा गोष्टी होतात, हसत खेळत का होईना 2 घास तर जास्त जातात। आणि त्यांचा पहिल्यापासूनच असा नियम आहे की एक टाईमच फराळ करायचा, दुसऱ्या टाईमला काहीच नाही खायचं। पण तो फराळ करत करत इतके त्यात पदार्थ वाढत गेले की त्याने आता दुसऱ्या टाईमला ह्यांना भूकच लागत नाही, त्यामुळेच हे दुसऱ्या टाईमला काहीच खात नाहीत। पण खूप छान वाटतं, सगळ्याजणी एकत्र येतात, सगळे आपण केलेले पदार्थ आवडीनं खातात, खूप छान वाटतं। त्यानंतर सगळ्याजणी जेवायला बसल्या, सगळ्यांना मी हळद कुंकू लावून घेतलं, सगळ्यांना ताटं दिली जेवायला। आईसुद्धा बसलेल्या, कारण 9 जणींना बोलवलेलं आम्ही घरी, आई धरून त्या सगळ्या 9 जणी आहेत। सगळ्यांच्या घरी एक दिवस फराळ असतोच आणि मी सुद्धा जाते त्यांच्या घरी जेवायला। माझा उपवास नसतो तरीसुद्धा ते आम्हाला बोलवतात म्हणून मी जाते आणि मला हे सगळं करायला खूप आवडतं। आईने मला विचारलेलं लग्न झाल्या की तुला हे सगळं जमणार आहे का, तरच आपण करूया, नाहीतर राहू देत। पण मला काही जास्त वाटत नाही, काही एक दिवस तर एवढा सगळा स्वयंपाक करायचा, कुठे आपल्या घरी त्या रोज जेवायला येणार आहेत, म्हणून म्हटलं करूया, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे। त्यामुळे मी सुद्धा सुरू ठेवलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा हे असं सुरू राहील, कारण मला आवडतं असं सगळ्यांना छान करून जेवू घालायला। त्यामुळे मी करते हे सगळं आणि आवडीनं करते, मनापासून करते, मला कोणाचीही जबरदस्ती नाही आहे। आई मला दरवर्षी विचारतात तुला जमतं आहे का, आपण करायचं का, तरच करू। पण मी काही नाही, मला जमतं, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। कधी एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला तर ह्या सगळ्याजणी खूप सांभाळून घेतात। ह्यांचा ग्रुप इतका छान आहे ना, खरंच गेले 22 वर्षापासून ह्या एकत्र राहत आहेत। कारण ह्या जिथे आम्ही राहतो तिथे जे लोक आहेत ते कंपनीच्या कामानिमित्त स्वतःचं गाव सोडून आलेले आहेत आणि ते प्रॉपर इथले आम्ही कोणीच नाही आहे। सगळ्यांची वेगवेगळी गावं आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहेत, वेगवेगळ्या राज्यातले सुद्धा आहेत, पण इथं खूप छान गोडी गुलाबीनं सगळे राहतात। या सगळ्यांच्या फ्रेंडशिपला खरं तर 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत। इतकं छान बॉन्डिंग आहे ना ह्या सगळ्यांचं, मला तर खूप आवडतं आणि त्या मलासुद्धा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतात बरं। आता ह्या बघा, माझ्या 9 देवी 9 दुर्गा, मी असंच कॉम्बिनेशन ठेवलेलं, नवरात्र, नवदुर्गा आणि 9 पदार्थ। खूप छान जेवण झालेलं असं ह्या सगळ्यांचं म्हणणं होतं। मी अजून काही टेस्ट केलं नव्हतं कारण नैवेद्य होता, सगळ्या सुवासिनींना जीव घालूनच मी जेवणार होते। पण खूप सगळं छान झालेलं, सगळ्यांना खूप आवडलं आणि सगळ्याजणी पोट भरून मनापासून जेवल्या, याचाच मला खूप आनंद आहे। असंच वाटतं मला की सगळ्यांनी घरी यावं, सगळ्यांनी पोट भरून जेवावं आणि मन भरून आम्हाला आशीर्वाद द्यावे। आपल्याला दुसरं आणखीन काय हवं असतं। त्यानंतर जेवण झाल्यावरती या सगळ्या अशा छान गप्पा मारत बसलेल्या, यांच्या गप्पा एकदा रंगल्या की मग रंगल्या, काहीच मग त्यांना भानच राहत नाही कशाचं की आपण काय करतो। त्यानंतर आम्ही गेलेलो एक ठिकाणी आरतीला संध्याकाळी। ती आरती इतकी छान होती ना, खूप छान होती, म्हणूनच म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करावा। अशी दृष्ट काढताना तर ना अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं, कारण साक्षात देवी आईची आपण दृष्ट काढतोय, जी की आपल्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तिच्याकडे आपण प्रार्थना करतो, तिची आपण दृष्ट काढतोय। खरंच हा क्षणच किती सुंदर होता माहिती आहे का, खूप छान वाटत होतं त्यावेळेस आम्हाला
एकदम असं मन भरून आलेलं. त्यानंतर आम्ही सगळे आलो घरी, सगळ्यांसाठी जेवण करून दिलं. त्यानंतर असं किचन वगैरे आवरला. असं होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.